तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो। तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आपण सबस्क्राइब जेव्हा करसाल या चॅनलला, जेव्हा कधी पुढची सुपर क्लास मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल जेव्हा सबस्क्राइब करसाल। तसेच एक सेकंड पण आपल्याला लागणार नाही। या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे। जेव्हा या सुपर क्लासला तुम्ही लाईक करसाल तर तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही बनवण्यासाठी एक लाईक केल्या कारणास्तव मला मोटिवेशन मिळेल आणि डेली बेसिसवर आपल्याला अशाच प्रकारचे सुपर क्लास पाहाव्यास मिळतील। तर लगेच करून घ्या, सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर असा आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये छुप्या बेरोजगारीचे जे दर्शन आहे कोणत्या क्षेत्रात घडते ते आपल्याला विचारलेलं आहे। छुप्या बेरोजगारीचे दर्शन कोणत्या क्षेत्रात घडते? व्यापार, सेवा, कृषी किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते आपल्या सर्वांना दिसून येते। महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये देखील आपण म्हणू शकतो। प्रथिने हे कोणकोणत्या मूलद्रव्यापासून बनलेली असतात ते आपल्याला सांगायचं आहे। घटक आहे विद्यार्थ्यांनो प्रथिने। हा प्रथिने घटक कशापासून तयार होतो? हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन या सर्वांपासून मिळून जो आहे काय तर प्रथिने तयार झालेले असतात। तर घेऊया तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे, रक्ताभिसरणाचा शोध जो आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे? कशाचा शोध विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो? रक्ताभिसरणचा शोध कोण लावलेला आहे? हार्बर्ट स्पेन्सर, विल्यम हार्वे, डॉक्टर विल्यम किंवा फेडरर। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे 2 विल्यम हार्वे यांनी जे आहे रक्ताभिसरणचा शोध लावलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळालेला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा असा आहे, 2 नद्यांमधील प्रदेशांना काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। 2 नद्यांमधील जो प्रदेश असतो त्यास काय म्हणतात? ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो, खाडी म्हणतात, वलय म्हणतात, दुआब म्हणतात किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। दुआब असे 2 नद्यांमधील जो प्रदेश असतो त्या प्रदेशास संबोधले जात असते विद्यार्थ्यांनो। तर घेऊया 6व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे आपल्या समोर, प्रयागराज हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? अतिशय जे आहे महत्त्वाचा प्रश्न आपण म्हणू शकतो। प्रयागराज हे जे शहर आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या नदीच्या संगमावर बसलेले आहे? सरस्वती, यमुना, गंगा किंवा वरीलपैकी सर्वच। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांनो गंगा, यमुना, सरस्वती या सर्व नद्यांच्या किनाऱ्यावर कोणते प्रयागराज हे शहर स्थित असलेले आपल्याला सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7वा असा आहे आपल्या समोर, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती असते ते आपल्याला सांगायचं आहे। लक्षात घ्या स्पेशली विचारलेली आहे, सर्वात लांब असलेली पेशी कोणती असते? श्वेतपेशी, लंबपेशी, चेतापेशी किंवा शुक्रपेशी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 योग्य आहे। चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब असलेली पेशी आहे। तसेच श्वेतपेशी शरीरातील सर्वात विद्यार्थ्यांनो मोठी असलेली पेशी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते की शरीरात आहे असे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा असा आहे की बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात येते विचारलेलं आहे। बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात येते? सिक्कीम, ओडिसा, आसाम किंवा तेलंगणा। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। ओडिसा राज्यामध्ये बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 9वा असा आहे, वेरूळ डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे। वेरूळ डोंगर कोणत्या जिल्ह्यात येते विद्यार्थ्यांनो? तर ऑप्शन मध्ये आहेत औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, पुणे, धुळे किंवा अमरावती। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आहे वेरूळ डोंगर स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा असा आहे, कोणकोणत्या फळापासून जीवनसत्व अ प्राप्त होते ते आपल्याला विचारलेलं आहे। स्पेशली अ जीवनसत्व दिलेल्या पर्यायापैकी कोणाकोणापासून प्राप्त होते? ऑप्शन मध्ये आहे गाजर, दूध, पपई किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। वरीलपैकी सर्व म्हणजे पपई, तसेच दूध, तसेच गाजर या सर्वांपासून अ जीवनसत्व हे प्राप्त होताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी 11वा असा आहे की सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? संघटनेचं नाव आहे सार्क। या संघटनेची अधिकृत भाषा विचारलेली आहे। इंग्रजी, हिंदी, नेपाळी किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। इंग्रजी ही सार्क संघटनेची कोणती तर अधिकृत भाषा असलेली आपल्या सर्वांना दिसून येते की आहे अशी।
घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. प्रश्न 12वा असा आहे, कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही विचारलेलं आहे. एकही उपग्रह नसलेला सूर्यमालेतील किंवा सोलर सिस्टम मधील कोणता ग्रह आहे. ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांनो शनी, बुध ग्रह, गुरु ग्रह किंवा शुक्र ग्रह. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. शुक्र ग्रह हा जो ग्रह आहे या ग्रहाला एकही उपग्रह नसलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा असा आहे, फुलपाखरांचे स्वर्ग असे कोणत्या राष्ट्रीय उद्यानास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. फुलपाखरांचे स्वर्ग कोणत्या राष्ट्रीय उद्यानास म्हणतात. चांदोली उद्यान, गुगामाय उद्यान, नवेगाव उद्यान किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य राहणार आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानास जो आहे फुलपाखरांचे स्वर्ग असे म्हटले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 14वा असा आहे की निष्काम कर्ममठाची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती. माफ करा विद्यार्थ्यांनो, आपल्याला वापस जावं लागणार आहे. चला, निष्काम कर्ममठाची स्थापना विचारलेली आहे. ऑप्शनमध्ये आहे आपल्यापाशी विनोबा भावे, महर्षी कर्वे, पंडित नेहरू किंवा महात्मा गांधी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा असा आहे, तुंबा उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र बिहार, केरळ, महाराष्ट्र, आसाम. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. केरळ राज्याच्या सीमेवर तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते की आहे असे. तर घेऊया 16वा प्रश्न असा आहे, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमध्ये होते त्याला असते किंवा त्याला काय म्हणतात ते विचारलेलं आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्यास काय म्हणतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. फोटॉन असे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्यास म्हटले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा असा आहे, भगवान महावीर यांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला होता किंवा केला होता विचारलेलं आहे. भगवान महावीर यांनी विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये आहे पाली भाषा, संस्कृत भाषा, मराठी किंवा अर्धमागधी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. अर्धमागधी या भाषेमध्ये विद्यार्थ्यांनो कोणी तर भगवान महावीर यांनी उपदेश दिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर पाली भाषेमध्ये कोण दिलेला होता तर विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना माहीत असावे. गौतम बुद्धांनी जे आहे या ठिकाणी पाली भाषेमध्ये आपल्याला उपदेश दिलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर का राहणार आहे. प्रश्न 18वा असा आहे की सार्क संघटनेमध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे. सार्क संघटना आहे तर यामध्ये किती देश आहेत. 5, 8, 6, 4. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 8 देशांचा समावेश जो आहे विद्यार्थ्यांनो सार्क संघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा असा आहे, बिमस्टेकचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बिमस्टेकचे मुख्यालय कोणत्या शहरात येते. ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर मुंबई, दिल्ली, ढाका, चेन्नई. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ढाका या शहरामध्ये बिमस्टेकचे मुख्यालय स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की आहे असे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा असा आहे, आंध्र प्रदेश हे 3 राजधान्या असलेले देशातील कितवे राज्य आहे. 3 राजधान्या आंध्र प्रदेशास आहेत. सर्वांना माहीत असेल, नसेल तर आज कळेल आपल्याला विद्यार्थ्यांनो. तर हे कितव्या क्रमांकाचे राज्य आहे. पहिले, एकमेव, वरील दोन्ही किंवा तिसरे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आंध्र प्रदेश आहे पहिले 3 राजधान्या असलेले तसेच एकमेव 3 राजधान्या असलेले भारतातील एक राज्य ठरलेले आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो एक आहे कर्नूल ही राजधानी. ठीक आहे, कर्नूल आहे. दुसरी आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर विशाखापट्टणम दुसरी आहे. आणि तिसरी आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर कोणती तर ती आहे अमरावती. ठीक आहे, तर हे 3 राजधान्या आहेत आंध्र प्रदेश या राज्यास. तर सर्वात मेन आहे ही विशाखापट्टणम, लक्षात घ्यायचं आहे सर्वात. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न कव्हर करूया. सामान्य व्यक्तींच्या ओरडण्याचा जो आवाज असतो साधारणतः किती मीटर पर्यंत जातो ते विचारलेलं आहे. फुटामध्ये नाही विचारलेलं आहे, किती मीटर जाऊ शकतो. 180 मीटर, 280 मीटर, 480 मीटर किंवा 380 मीटर. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 180 मीटर पर्यंत एका साधारण किंवा सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज हा लांब जाऊ शकत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा असा आहे, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती.
कोणते कॉलेज आहे? फर्ग्युसन कॉलेज. तर या कॉलेजची स्थापना कोणामार्फत झालेली होती? गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. लोकमान्य टिळक यांच्यातर्फे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झालेली आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहाव्यास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया पुढचा काय आहे. 23वा असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसची एकूण किती अधिवेशने भरवली होती ते आपल्याला विचारलेलं आहे 23व्या प्रश्नामध्ये. कोणता पक्ष आहे? तर पक्ष आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय काँग्रेस. हा 28 अधिवेशन, 30 अधिवेशन, 40 किंवा 50 अधिवेशन. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 28 अधिवेशन जे आहे राष्ट्रीय काँग्रेसची भरलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते की भरलेली होती असे. तर घेऊया पुढचा प्रश्न 24वा असा आहे, लिम्फोमियामुळे खालीलपैकी कोणत्या पेशींचा कर्करोग होतो विचारलेलं आहे. लिम्फोमिया यामुळे कोणत्या पेशींचा कर्करोग होत असतो? कर्करोग म्हणजेच आपण ज्याला इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतो तो. पांढऱ्या, तांबड्या, संयुक्त किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2 तांबड्या पेशींचा कर्करोग जो आहे कोणत्या? लिम्फोमियामुळे होताना आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न 25वा असा आहे, पावनधाम आश्रम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? पावनधाम आश्रम कोणी सुरू केलेले होते? ऑप्शनमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी, महर्षी कर्वे, विनोबा भावे किंवा पंडित नेहरू. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. विनोबा भावे यांनी पावनधाम या आश्रमाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी 26वा असा आहे, सर्वात जास्त सीमारेषा लाभलेला एकमेव देश किंवा कोणता देश आहे ज्यात सर्वात जास्त देशांची सीमा जुळलेली जगामध्ये दिसून येते? ऑप्शनमध्ये आहे कॅनडा, जर्मनी, इटली किंवा अमेरिका. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. कॅनडा या देशाला जगामध्ये सर्वात जास्त देशांची सीमारेषा जुळलेली सर्वात जास्त सीमारेषा जुळलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न 27वा असा आहे, वेळवंडी नदीवर असलेले भाटकर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते विचारलेलं आहे. वेळवंडी नदीवर भाटकर धरण स्थित आहे सर्वांना माहीत नसेल तर आपल्याला कळालेले आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यात येते? बीड, ठाणे, वर्धा, पुणे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये वेळवंडी नदीवर भाटकर धरण असलेले आपल्या सर्वांना दिसून येते की आहे असे. तर घेऊया पुढचा प्रश्न 28वा असा आहे, भारताचा महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणामार्फत केली जाते ते सांगायचं आहे. महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करत असतो? पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारताचे राष्ट्रपती भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती करताना आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया 29वा प्रश्न काय राहील ते. प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की ग्रामसभा बोलवण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे आहे? कोण बोलू शकतो ग्रामसभा किंवा कोणाला बोलवावी लागते ग्रामसभा? तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक किंवा उपसरपंच. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सरपंच जो असतो यांना ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही दिलेली आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 30वा असा आहे की संविधानाची प्रस्तावना म्हणजे खालीलपैकी काय असते? संविधानाची प्रस्तावना सिंपलसा प्रश्न आहे. संविधानाची प्रस्तावना म्हणजे काय? उद्दिष्ट, परिशिष्ट, सरनामा किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. संविधानाची प्रस्तावना म्हणजेच सरनामा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो 31वा असा आहे की नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित येते? तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो कबड्डी, बुद्धिबळ, हॉकी किंवा क्रिकेट. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बुद्धिबळाशी संबंधित नायडू ट्रॉफी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येत असेल तर माफ करा. आता या सुपर क्लासला विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायची वेळ आलेली आहे? एक लाईक करायची वेळ आलेली आहे. 1च सेकंद लागणार आहे. कृपया करून लाईक करायचं आहे. एवढी सुपर क्लास मस्त आपल्यासाठी बनवत असतो त्या कारणास्तव एक लाईक करणं बनते. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब जर केली तुम्ही तर पुढची सुपर क्लास मी जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये.